नमस्कार. मानसी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी बॅक पार्टचा वेगळा पॅटर्न अशी डिझाईन दाखवणार आहे. सुरुवातीला मी बॅक पार्ट कटिंग करून घेतला आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी मी 2.25 इंच टाकली आहे इंचामध्ये. आणि बरोबर गळा उंची जी काय कस्टमरची असेल तेवढी टाकून मी हा असा व्ही सारखा आणि थोडा पान असा शेप देते आहे. आणि माझ्याकडे थोडासाच काठ साडीतला उरला होता, म्हणून त्याच्यापासून शॉर्टकटमध्ये आपल्याला कशी छानपैकी डिझाईन ब्लाऊजला बनवता येईल बॅक नेकला, ती मी या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे. असा गळा पूर्ण आखून मी कटिंग करून घेतला. आता बघूया आपण पुढे. आता बरोबर तेवढ्याच मापाचा थोडासा जास्त असा मी कॅनव्हास घेतला आहे. त्याच्यावर असा हा गळा व्यवस्थित ठेवला आहे. असा थोडीशी आपल्याकडे एखादी पिन असेल तर लावली तरी चालेल, नाही लावली तरी चालेल. आणि असा ड्रॉ करून घेऊया जेणेकरून कटिंगला सोयीस्कर जाईल. असा हा मी ड्रॉ करून घेतला आहे. आता तो व्यवस्थित असा कटिंग करून घेते. हे बघा, असा हा आता व्यवस्थित असा कटिंग करून कॅनव्हासवर पूर्ण कटिंग करून घेतला आहे. थोडासा साईडने पण कट करून टाकला जेणेकरून जास्त वाटायला नको म्हणून. आता ब्लाऊजचा मेन भाग असतो त्याचा उलटी बाजू, आतली बाजू, थोडक्यात त्या बाजूला मी हा कॅनव्हास लावते आतल्या बाजूने. ब्लाऊजचा पूर्ण आतमधला जो भाग असतो गळ्याचा, त्या भागाला आम्ही कॅनव्हास असा व्यवस्थित लावून घेते. आता हा बाहेरचा भाग. आता बाहेरच्या भागावर आपण अस्तर ठेवूया. अस्तरचा जो भाग कट केला आहे तो याच्यावर ठेवूया आणि पूर्ण अशी एक शिलाई मारून घेऊया. असं का करूया तर पिनसुद्धा लावली आहे मी टाचणी. असं करण्या की परत सेपरेट आपल्याला गळापट्टी काढायची गरज नाही आहे. अशी ही शिलाई मारून घेतली पूर्ण, अगदी गळ्याला. दाबाची नाही, पूर्ण गळ्याला मी शिलाई मारून घेतली. अस्तर वरती बाहेरच्या बाजून अस्तर ठेवलं आणि त्याच्यावर पूर्ण अगदी गळ्याला मी शिलाई मारून घेतली. अगदी हळूवारपणे मारून घ्यायची जेणेकरून कापड सरकणार नाही, कारण खाली कपडा जो आहे तो सिल्कचा आहे पूर्ण. म्हणून सुरुवातीला मी एक टाचणी लावून घेतली जेणेकरून कापड सरकणार नाही. आणि आता पूर्ण गळ्याला छोटे छोटे असे नॉच द्यायचे जेणेकरून पलटी करायला सोपं जातं आणि अगदी व्यवस्थित गळा पलटी होतो. आणि जसा आपल्याला शेप दिलेला आहे तसा अगदी व्यवस्थित शेप येतो. असे नॉच दिले ना की व्यवस्थित शेप येतो. थोड्या थोड्या अंतरावर असे प्रत्येक पूर्ण गळ्याला असे नॉच देऊन घ्यायचे. हे बघा, असं आता नख मारायचं जेणेकरून पलटी व्यवस्थित गळा होतो. पूर्ण हे अस्तरचं कापड आपण आतमध्ये टाकायचे, आतल्या साईडला. हाताने आपण व्यवस्थित असा करून घेऊया गळा. बघा, अगदी प्रॉपर फिनिशिंग येतं अगदी असं. आणि आता त्याच्यावर एक अशी दाबाची किनारीला एकदम शिलाई मारून घ्यायची पूर्ण गळ्याला. किनारीवर पूर्ण दाबाची शिलाई पूर्ण गळ्याभोवती किनारीवरून मारून घ्यायची.
अगदी सावकाश मारायची, काही घाई गडबड करायची नाही, जेणेकरून गळा व्यवस्थित आला पाहिजे. बघा कसा व्यवस्थित आपल्याला जो गळ्याचा आपण सेप दिला होता ना, सेम तसाच अगदी आला आहे. आणि आता जे काय अस्तर आहे मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं, पूर्ण अस्तर लावून घ्यायचं. आता मेन फॅब्रिकला जे ब्लाऊजचा मेन कटिंग केलेला भाग आहे त्याला हे अस्तर असं सगळ्या बाजूनी शिवून घ्यायचं, जेणेकरून शिवायला बाकी व्यवस्थित जातं आपल्याला. आणि अस्तर जोडून झाल्यानंतर जो काय थोडाफार कापडाचा मेन कापडाचा जो भाग उरतो ब्लाऊजचा, तो आपण साईडचा कट करून टाकायचा. हा बघा असा थोडासा आपला उरतो तो कट करून टाकायचा. आता मी याला लेस लावणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावलीत तरी चालेल. मी गोल्डन कलरची घेतली आहे, कारण कस्टमरला त्या कलरची हवी होती, म्हणून मी या कलरची घेतली आहे गोल्डन. हे कमी काठ असेल, काही वेळेला साडी ब्लाऊजला एकाच बाजूला काठ असतो, तर मग छोट्याशाच काठामध्ये कशी डिझाईन बसवायची, पॅटर्न कसा बसवायचा, तो या मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर येईल. आता जिथे कोन आहे तिथे थोडीशी लेस प्लेटसारखी घ्यायची, कोन यायला, आणि मग फिरवायची. आता माझी ही लेस लावून झाली, पण अजून एक शिलाई लेसवर मारायची. का तर लेस व्यवस्थित बसते. जरा पण ब्लाऊज कितीही आपण कसाही वापरला तरी ती मग लेस निघत नाही, म्हणून कायम अगदी लेसवर 2 शिलाई मारायच्या, एकच शिलाई नाही मारायची. 2 शिलाई मारली की व्यवस्थित लेस प्रॉपर एकदम बसते आणि फिनिशिंग पण एकदम छान दिसतं. आता ही दुसरी शिलाई मी व्यवस्थित अगदी मारून घेतली. बघा असा जसा आपल्याला सेप हवा होता तसा आपला गळा अगदी छान असा लेस लावून तयार झाला. आता आपण छोटीशी काठाची जी डिझाईन आहे ती बघूया. माझ्याकडे जो काठ उरलेला होता अगदी 10 इंच लांबीला असेल आणि एक 5 इंच रुंदी, अशी मी पूर्ण घडी मारून घेतली आणि त्याच्यावर दोन्ही बाजूने शिलाई मारून घेणार आहे. अशी दोन्ही बाजूने मी शिलाई व्यवस्थित मारून घेतली. आता एखादे टोकदार वस्तू असेल, स्क्रूड्रायव्हर वगैरे मशीनचा, तर त्याच्याने हे कोपरे आपण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि एक बाजू थोडीशी आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. ते बघा अशी एक बाजू थोडीशी आतमध्ये फोल्ड करायची आणि त्याच्यावर एक शिलाई मारायची, जेणेकरून आतमध्ये फोल्ड केलेला कपडा आतमध्ये जाईल. कमी काठात सुद्धा आपल्याला छान अशी डिझाईन बनवता येते आणि कस्टमर सुद्धा खुश होतात एकदम. असा हा बॉक्स तयार झाला आणि त्याला छोट्या छोट्या अशा प्लेटी घ्यायच्या. मी अगदी दाखवते ना ते बघ, अशा प्लेटी घ्यायच्या आणि तशीच एक शिलाई मशीनवर मारून घ्यायची. कपडा जरा सुळसुळीत आहे म्हणून हातातून सटकतोय. अशी एक शिलाई मारून घ्यायची. आता एक मी साधारण 5 इंच रुंदी
5 ते 6 इंच आणि एक 7 ते 8 इंचापर्यंत तुमच्या आवडीनुसार घ्यायचा कपडा. तर 2 बेल्ट आपल्याला तयार करायचे आहेत. एक 7 इंचाचा असेल तर एक 5 इंचाचा, असे थोडे वर खाली कमी जास्त करायचे. हा बघा, एक छोटा घेतला मी, एक थोडा मोठा घेतला, एक छोटा घेतला. सुरुवातीला अशी तिरकी मारली शिलाई आणि त्याच्यानंतर अशी सरळ मारली आणि मग ते दोन्ही बेल्ट पलटी करून घ्यायचे आणि व्यवस्थित कोपरा स्क्रूड्रायव्हरने किंवा टोकदार जे काय असेल तुमच्याकडे, कात्रीचं टोक वगैरे, त्याच्याने पण असं व्यवस्थित पलटी करून घेतलं तरी चालेल, जेणेकरून ते बेल्ट व्यवस्थित कोपरे अगदी आतमध्ये जाऊन व्यवस्थित प्रॉपर येतील. असा हा एक बेल्ट तयार झाला. आता हा दुसरा बेल्ट. असे हे दोन्ही बेल्ट आपले व्यवस्थित शिवून झालेत. थोडेसे तिरके, म्हणजे जर आपल्याला हवे असतील थोडे तिरके तर तसे तिरके लावा. आणि हा जे आपण तयार केलं फूल ते त्याच्यावर ठेवा. हे बघा, हे असं आतमध्ये ठेवायचं बॅक साईडला ब्लाऊजच्या, आणि त्याच्यावर हे फूल तयार केलेलं आणि त्याच्यावर मशीन शिलाई मारून घ्यायची. खूप सुंदर असा ह्या ब्लाऊजचा बॅक पॅटर्न तयार होतो. कारण कमी काठ असेल तर अशी डिझाईन तयार केली किंवा असा पॅटर्न तयार केला तर खूप सुंदर लूक येतो ब्लाऊजला आणि कस्टमरही खूप खुश होतात. खूप छान दिसतोय ब्लाऊजचा लूक एकदम. आता हे नॉट तयार करते मी. त्याच्यासाठी पण अगदी 4 इंचाचे, चारी बाजून 4-4 इंचाचं असे बॉक्स तयार करून कपडा घ्यायचा कट करून. असे हे दोन्ही नॉट मी तयार करून घेते. आणि शोल्डरपासून 2.5 इंचावर मार्किंग करून हे नॉट लावायचे आहेत आपल्याला. आता ब्लाऊज मी पलटी केला आणि शोल्डरपासून बरोबर 2.5 इंचावर नॉट बसवायचे. खूप सुंदर ब्लाऊजचा लूक तयार होतो एकदम.
अशी ही बॅक पॅटर्नची खूप सुंदर कमी काठ असल्यावर कशी डिझाईन करायची असा छान असा आपला बॅक पॅटर्न रेडी झाला आहे. कसा वाटला तुम्हाला हा पॅटर्न नक्की मला कमेंटमध्ये सांगा. खूप छान लूक आला ह्या ब्लाऊजला.